त्यासाठी मग आपल्याला एक लाईन, अंदाजे लाईन आपण 8 सेंटीमीटर लाईन ड्रॉ करूया. 8 सेंटीमीटर. तर अंदाजे आपण या ठिकाणी एक बिंदू घेऊया. ठीक आहे, हा बिंदू आपण घेतलेला आहे. हा एक ABC ट्रायंगल बनवायचा आहे, काटकोन 90 अंशाचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक या B बिंदूवर आपल्याला एक दंड बनवायचा आहे. ठीक आहे, तर या B बिंदू दंड बनवण्यासाठी आपल्याला कंपासने एक कंस त्याला आपण नाव देऊया. हा B बिंदू आहे. तर आपल्याला कंपासमध्ये या बिंदूवरून एक अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आर्क बनवायचे आहे. सेम या बाजूने आपल्याला आर्क बनवायचे आहे. तर आपल्याला हा मिळालेला आहे 90 अंशाचा आपला हा झाला काटकोन. ओके, नंतर B या केंद्रस्थानी ठेवून आपल्याला एक आर्क बनवायचा आहे. इकडे आपल्याला कधी माप दिलेले असतात, तर आता आपल्याला अंदाजे आपण करतो आहे. एक अंदाजाने एक आर्क बनवायचा आहे इकडे. सेम डिस्टन्स आपल्याला रेडियसमध्ये ठेवायचे, आपल्या कंपासमध्ये असू द्यायचे आहे. आपण यांना मिळालेलं यांना पण आपल्याला इथं आपण यांना Y नाव देऊ शकतो. इकडे X. ही BC लाईन आहे, आपली A लाईन, तर ABC. तर आपल्याला आता Y बिंदूवरून केंद्रस्थानी ठेवून कंपास सेम डिस्टन्स आपलं ठेवलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता, हेच डिस्टन्स आपल्या कंपासमध्ये असू द्यायचे आहे. Y बिंदूवर ठेवूया. नंतर या ठिकाणी एक आर्क बनवायचे आहे. सेम X या केंद्रस्थानी घेऊन कंपासने इकडे एक आर्क बनवायचे आहे, कंस ड्रॉ करायचे आहे. नंतर हे आपल्याला मिळालेले दोघं बिंदू B मधून एक रेषा ओढायची. सेम हा बिंदू मिळालेला आहे, तर याला पण आपल्याला रेषा ओढायची. एक रेषा काढली गेली. तर अशा पद्धतीने आपल्याला 90 अंशाचा कोन आपण 3 भागामध्ये समान भागामध्ये आपण विभाजित केले आहे. तर आपण यांना नाव देऊ शकतो N, आणि आपल्याला हा मिळाला एक M बिंदू.